भारतातील राजकारण्यांची संपत्ती हा नेहमीच चर्चेचा आणि भुवया उंचावणारा विषय असतो. आताही महाराष्ट्रात पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीतील सर्वपक्षीय सहाही उमेदवारांच्या संपत्तीचे आकडे सध्या चर्चेचा विषय ठरले. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल हे सगळ्यात श्रीमंत उमेदवार ठरले असून त्यांच्याकडे तब्बल 483 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर इतरही उमेदवारांची संपत्ती ही कोट्यवधींच्या घरात आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि पक्षाचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली. तर शिवसेनेकडून माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसकडून माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सहाही उमेदवारांनी 15 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आपले अर्ज दाखल केले. सध्या या 6 जागांसाठी 7 अर्ज आलेत, मात्र 7वा अर्ज हा अपक्ष असून तो छाननीत बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध झाली आहे. आता यानंतर या अर्जांमध्ये उमेदवारांनी उल्लेख केलेल्या संपत्तीचे आकडे सुद्धा समोर आलेत. तर जाणून घेऊया कुणाकडे नेमकी किती संपत्ती आहे ते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल हे सगळ्यात श्रीमंत उमेदवार असून त्यांच्याकडे 483 कोटी रुपये इतकी मालमत्ता आहे. तर राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मालमत्ता ही 16 कोटी इतकी असून स्थावर मालमत्ता ही 51 कोटी 65 लाख इतकी आहे. याशिवाय मेधा कुलकर्णी यांच्याकडे 2 कोटी 48 लाख रुपयांची स्थावर संपत्ती असून त्यांची जंगम मालमत्ता ही 2 कोटी 43 लाख रुपये इतकी आहे. याशिवाय डॉक्टर अजित गोपछडे यांच्याकडे 1 कोटी 68 लाख मूल्याची स्थावर मालमत्ता असून 3 कोटी 41 लाख रुपयांची जंगम संपत्ती आहे. तर शिवसेनेच्या मिलिंद देवरा यांच्याकडे 23 कोटी रुपयांची मालमत्ता असून त्यांच्या पत्नीकडे 114 कोटी रुपयांची जंगम संपत्ती आहे आणि काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांची मालमत्ता ही 1 कोटी 68 लाख रुपये इतकी आहे. तर मंडळी, यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती नक्की फॉलो करा आणि यांसारख्या विषयांबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी leadseup.com या आमच्या वेबसाईटला सुद्धा नक्की भेट द्या. पाहत रहा लेट्सअप मराठी.